आषाढ महिन्यातील पारंपरिक पदार्थ अगदी पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या टम्म फुगलेल्या गोड पुऱ्या. नमस्कार मैत्रिणींनो, आपणा सर्वांचे हेल्दी कुकिंग मध्ये खूप खूप स्वागत आहे. ही रेसिपी अगदी पारंपरिक पद्धतीने बनवलेली आहे. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर एक लाईक आणि एक कमेंट करायला विसरू नका. आणि हो, आपल्या चॅनलवर नवीन असाल, सबस्क्राईब केलं असेल, परंतु बाजूची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे आपल्या नवनवीन रेसिपीचे तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील. इथे मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे आणि एक वाटी मी इथे ऑर्गॅनिक गूळ घेतलेला आहे. हा गूळ पूर्णपणे केमिकल विरहित आहे, त्यामुळे आहारात याचा समावेश जरूर करा. इथे एक चमचा भाजलेल्या बडीशेपची पूड घातलेली आहे आणि अर्धा चमचा सुंठ पावडर घातलेली आहे. यामुळे आपल्या या पदार्थाला अतिशय छान सुंदर अशी चव येते. आणि इथे 2 वाट्या कणिक घेतलेली आहे. कणिक म्हणजे गव्हाचं पीठ. आणि 3 ते 4 चमचे आपल्याला इथे रवा, बारीक अगदी बारीक रवा घालायचा आहे. तुमच्याकडे बारीक नसेल तर मिक्सर मध्ये फिरवून घ्या. आणि अगदी चिमूटभर मीठ घालायचं आहे. त्यामुळे याचा आपण जेव्हा गोडाचा पदार्थ करतो तेव्हा मीठामुळे खूप छान टेस्ट येते. आणि 1 चमचा कडकडीत तेलाचं मोहन घातलेलं आहे. हे तेलाचं मोहन या पिठाला छान असं सगळं पूर्णपणे असं चोळून घ्यायचं आहे. त्यामुळे पदार्थ खुसखुशीत होतो. इथे जे आपण गूळ आणि गुळाचं पाणी केलेलं होतं ना, ते या पिठामध्ये थोडं थोडं करत मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम घालू नका, पातळ होण्याची शक्यता असते. पातळ झाले तरी हरकत नाही, थोडंसं गव्हाचं पीठ घालू शकता. परंतु एवढ्या 2 वाट्या कणिकसाठी एवढं पाणी अगदी पुरेसं होतं. एवढ्या पाण्यामध्ये अगदी छान असा गोळा मळून झालेला होता. तर इथे पाहू शकता तुम्ही पुढे, एवढ्या याच्यामध्ये गोडवाही खूप छान झालेला होता. खूप गोडही झालेल्या नव्हत्या. अगदी कोणालाही आवडतील. आपण जे सुंठ आणि बडीशेप घातलेली होती. इथे अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आहे. याच्यामुळे या पदार्थाची अगदी सुंदर टेस्ट लागते. अशा पद्धतीने तुम्ही जर केलं तर तुमच्या मुलांनाही खूप आवडेल. तर हा आपल्याला असा थोडं थोडं करत म्हणजे गोळा करून घ्यायचा. हा असा घट्टसर गोळा बनवायचा आहे. एकदम पातळ वगैरे आपल्याला हे करायचं. इथे आपण छान असा घट्टसर गोळा करून 10 मिनिटं भिजण्यासाठी ठेवलेला होता. आपला रवा अगदी छान फुलला जातो. पाहू शकता पीठही सॉफ्ट झालेलं आहे. आता याचे आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत. एक मोठी अशी पोळी लाटायची आहे आणि त्याच्या मग तुम्हाला हव्या त्या आकाराच्या पुऱ्या पाडून घ्यायच्या आहेत. आणि पाहू शकता इथे थोडासा तेलाचा किंवा तुपाचा हात लावून तुम्ही पाहू शकता, पीठ वगैरे लावायचं अजिबात काही सुद्धा गरज नाही. याच्या तुम्ही कापण्याही करू शकता. म्हणजे चाकूने याचा कापण्यांचा आकारही देऊ शकता. म्हणजे तुम्हाला हवं तसे तुम्ही करू शकता आणि सहज अगदी इझिली होतं. याला म्हणजे काही सुद्धा अगदी मेहनत लागत नाही, पटकन होणारा आणि हा अगदी पौष्टिक पदार्थ आहे. तर तुम्ही पाहू शकता याची छान अशी पातळसर पोळी लाटून घ्यायची. थोडंसं जाडसर पण ठेवायचं. जाडसर ठेवल्यामुळं त्या थोड्या फुगल्या जातात. आता तुम्हाला हवा त्या आकारामध्ये याचा शेप तुम्हाला जसं हवा असेल, मोठं छोटं पाहू शकता. एवढी जाडी तुम्हाला ठेवावी म्हणजे छान अशा मऊसर होतात. अगदी पातळ केल्या तर वातड होऊन जातात. कारण आपण याच्यामध्ये गूळ घातलेला आहे ना, तर त्यामुळे तो पदार्थ वातड होतो. त्याऐवजी थोडंसं जाडसर ठेवा. जाडसर ठेवल्यामुळे तो पदार्थ आपला जितके दिवस राहील तेवढा असा मऊ राहतो. आणि खुसखुशीत खायलाही अगदी सुंदर छान अशी टेस्ट लागते. त्याच्यावर पाहिजे तर थोडंसं तुम्ही खसखस लावू शकता. त्याच्यामुळेही खूप छान लागते याची टेस्ट. तर इथे आपण अशा ह्या सर्व करून घेतलेल्या आहेत. आता इकडे आपण तेल तापायला ठेवूया. आणि तेल असं छान कडकडीत गरम झालं की मग ते ह्या थोड्याशा फुल गॅसवरच आपल्याला ह्या टाकल्यानंतर गॅस फुलच ठेवायचा आहे. आणि नंतर थोड्या वेळाने आपल्याला गॅस मिडियम करायचा आहे. पाहू शकता की ते टम्म छान फुगलेले आहेत आणि अगदी छान अशाच राहतात. काही वेळानंतर ह्या अशा थोड्याशा लूज पडतात, पण खायला अतिशय सॉफ्ट असतात. तर हे असे नक्की पाहू शकता किती सुंदर कलर आहे आलेला आहे. आपण इथे ऑर्गॅनिक गूळ वापरल्यामुळे याची चव तर अप्रतिम लागते.
उद्याच्या येणाऱ्या आषाढी एकादशीला हा पदार्थ तुम्ही तुमच्या देवीच्या नैवेद्यासाठी नक्की करून पहा. अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये ही रेसिपी होते. 10 मिनिटं आपण भिजायला ठेवतो. ते जर वेळ सोडला तर बाकी अगदी पटकन होणारी ही रेसिपी आहे. तर तुम्हीही तुमच्या घरी जेव्हा कधी गोड खायची इच्छा होईल, तर अशी पारंपरिक पद्धतीची ही रेसिपी नक्की करा. आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही कमेंट अजिबात करत नाही. मला काहीच समजत नाही की माझ्या रेसिपी चांगल्या होतात की नाही. तर एक मैत्रिणीनं एक कमेंट करायला अजिबात विसरू नका. पाहू शकता किती छान टम्म फुगलेल्या पुऱ्या आहेत आणि खायला तर अप्रतिम लागतात. आणि हा केमिकल विरहित ऑर्गॅनिक गूळ तुमच्या आहारात नक्की समावेश करा. आणि जे पुरीची रेसिपी दाखवलेली आहे गोड पुऱ्या तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की सांगा.